नमस्कार. आता चैत्र महिना सुरू आहे आणि ह्या चैत्र महिन्यात तृतीयेला पार्वती वाशिन म्हणजे माहेरपणाला येते. तिचा माहेरी 1 महिन्याचा मुक्काम असतो. त्यामुळे तिचं खूप कौतुक सुरू असतं. तिच्यासाठी खास झुला तयार करतात, त्याच्यात तिला बसवतात, तिचा शृंगार करतात, नटवतात आणि खूप काही करतात. पंचपक्वान्नाचा थाट आणि मग घरच्या सवाष्णी सगळ्यांना हळदी कुंकाला बोलवतात, त्यांची ओल्या हरभऱ्याने ओटी भरतात. आंबे डाळ आणि पन्ह्याचा नैवेद्य असतो. असं बरंच काही चैत्रगौरीत असतं. तर आजची माझी कविता चैत्रगौर ऐकूया. चैत्र शुद्ध तृतीयेला आली गौर माहेराला. चैत्र शुद्ध तृतीयेला आली गौर माहेराला, स्वागत असं तिच्या सजविला छान झुला. स्वागत असं तिच्या सजविला छान झुला. चंदनी लेप लावूनी अत्तर सुगंध शिंपले. चंदनी लेप लावूनी अत्तर सुगंध शिंपले. मोगरा माळूनी केसात तिला सुंदर सजविले. मोगरा माळूनी केसात तिला सुंदर सजविले. सुमनांची आरास संगे सुंदर सजावट. सुमनांची आरास संगे सुंदर सजावट. फळे रसाळ सोबत पंचपक्वान्नाचा थाट. फळे रसाळ सोबत पंचपक्वान्नाचा थाट. अंगणात सुबक रांगोळी दारी शोभे चैत्रांगण. अंगणात सुबक रांगोळी दारी शोभे चैत्रांगण. सुवासिनीच्या स्वागताला घरची लक्ष्मी नटून थटून. सुवासिनीच्या स्वागताला घरची लक्ष्मी नटून थटून. तिच्या आगमनाने घर झाले आनंदित. तिच्या आगमनाने घर झाले आनंदित. महिनाभर चाले आता कौतुक सोहळा रंगात. महिनाभर चाले आता कौतुक सोहळा रंगात. रूप तिचे मनोहर दिसे सुरेख झुल्यात. रूप तिचे मनोहर दिसे सुरेख झुल्यात. लोचनात साठवणी जपावे हृदयात. लोचनात साठवणी जपावे हृदयात. खोबऱ्याची खिरापत आंबे डाळ न हरभरे. खोबऱ्याची खिरापत आंबे डाळ न हरभरे. सोबत कैरीचे गोडपणे उष्णदाह कमी करे. सोबत कैरीचे पणे गोड उष्णदाह कमी करे. सुख समृद्धी प्रसन्नता घेऊन आली चैत्र गौर. सुख समृद्धी अन प्रसन्नता घेऊन आली चैत्र गौर. माहेरा अंगणी आनंद लुटते मन होते भाव विभोर. माहेरा अंगणी आनंद लुटते मन होते भाव विभोर.